तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उमंग न्यूज मध्ये. तर आज 15 जानेवारीला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आज निवडणुकी आहेत ते लढल्या जात आहेत. आज 15 जानेवारीला मतदानाचा दिवस आहे. तर सर्वांना सर्व जे आपले महाराष्ट्रातले माता बहिणी बंधू आहेत सर्वांनी आपल्या घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री त्यांनी सर्वांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सर्वांना अशीच विनंती आहे की आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण नक्कीच बजावलाच पाहिजे. आणि आता आपण उपस्थित आहोत ठाण्याच्या रुनवल परिसरात, जिथे आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती लोकांची मतदान करण्यासाठी. आणि आज आपल्या ठाण्यामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंतची जी टक्केवारी आहे ती 44% आपल्या ठाण्यामध्ये वोटिंग झालेला आहे. तर काय वाटतं, येणाऱ्या अर्ध्या एका तासामध्ये संध्याकाळी 5:30 पर्यंत हा जो 44 टक्केवारी आहे ती येणाऱ्या 50 क्रॉस होणार की नाही आपल्याला आपण हे पाहूयात. आणि इथले जे लोक आहेत, जे बूथवर बसणारे लोक आहेत, आपण त्यांचे संवाद साधूयात की लोकांचा कशा पद्धतीने त्यांना सकाळपासून प्रतिसाद मिळत आहे. किती जण लोक घराच्या बाहेर पडून आपला जो लोकशाहीचा आणि मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे. आपण त्यांच्याशी जरा संवाद साधूया. 11 इथे चांगलं मतदान झालेलं आहे. आता मला जर 54 ते 56% मतदान झाल्याने सर्व लोक यावेळेस आपल्या बिल्डिंग मधून खाली उतरून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि या वार्डामध्ये असं आहे की आपल्याला तरुण तरफदार उमेदवार मिळालेला आहे राजू मोरे याच्या प्रमाणे, आणि त्यांची निशाणी मशाल. आता काय त्यांचं जर प्रोसेशन चांगलं आहे, काम चांगलं आहे, तरुण तरफदार असल्यामुळे प्रत्येकाचा त्यांच्याशी संबंध चांगला आहे. त्यांना बहुतेक त्यांच्या लोक आमच्या कोलबाड भागातून नारोली पाड्यातून इथे त्यांनी जे जे काही कामं केले त्याची पावती आम्हाला उद्यापर्यंत रात्री पण समजून जाईल. काय वाटतं यावेळेस नक्की आपल्या ठाण्यामध्ये महापौर कोणाचा बसणार? ते आता ते संपूर्ण मेजॉरिटी प्रमाणे त्यामध्ये मधून काय वाटतं की आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम करत आहोत. इतर ठिकाणी आम्हाला जायला वेळ नाहीये, कारण आम्हाला प्रभाग जो दिलेला आहे 11 नंबर, तिथे आम्ही झटतो की आमचा उमेदवार निवडून आला पाहिजे. निवडून आल्यानंतर आपल्या कोणाच्या बाजूने किती उमेदवार येतात याच्यावरही महापौर निवडला जाईल ना. असं आता आम्ही नाही महापौर सांगू फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक जण आपला काम करत आहे की बाकी बरेचसे हे जे उमेदवार आहेत रनिंग उमेदवार हे 2-3 वेळेला निवडून आलेले आहेत. आता लोकांच्या वरती अवलंबून आहे, आणि मग महापौर वगैरे हुकुमार ते त्यांच्या पद्धतीने करतील. आता आमच्या राजू मोरे मशाल जरा फॉर्म मध्ये वाटतंय, म्हणजे चांगला प्रतिसाद मिळालाय कोलबाड सिद्धिविनायक या सर्व भागातून, आणि चांगलं मतदान झालं. आमच्या या 11 नंबरच्या वॉर्ड मध्ये कमीत कमी 3,500 वरती वोटिंग झालेलं आहे. आता त्याच्यावरच्या कलेक्शन मध्ये आता आपल्याला डिवायडिंग होईल, आणि यावेळी 4 हे असल्यामुळे जरा लोकांचं जरा बदल झालं, कारण अपकड होतं ना, ते पावतीमध्ये आपण गेलो सफेद केलो ह्याच्यामुळे थोडस कन्फ्युज झालेले आहेत काही मतदार. एवढं बोलून माझा मी 2 शब्द. जय महाराज. प्रभाग क्रमांक 11 मधील आजचे मतदान इतक्या चांगल्या प्रकारे झालेलं आहे, आणि प्रतिसाद जनतेकडून मिळतोय. जनतेकडून एवढा प्रतिसाद मिळतोय ते पाहून आमचे उमेदवार पण हे झालेले आहेत. उमेदवारांना पण आता आशा आहे आमच्या वॉर्ड मधून 3 हे मशाल आणि 1 इंजिन निवडून येईल, थोडी आम्हाला खात्री वाटते. आतापर्यंत ठाण्यामध्ये फक्त सकाळी 7:30 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत 44% मतदान आपल्या ठाण्यामध्ये झालेलं आहे. तर काय वाटतं यावेळेस 50चा आकडा पार होणार का? 50 ना जवळ 60% वरती वोटिंग होईल आमच्या वार्डमध्ये. ह्या वार्डमध्ये मला असं वाटतं आताच 55 पर्यंत गेलेले. तुम्ही ठाण्याचं जर सांगता असाल ना, तर आता ह्या वार्ड 55 आम्ही आमच्या वार्डमध्ये 55च्या पुढे वोटिंग गेले. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात मशाल आणि इंजिन पेटलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, आणि भाजपच्या बाळकाची वाळू सगळं मतदान चांगलं आहे, चांगला प्रतिसाद आहे. फक्त बीजेपीने काय गडबड नाही केली पाहिजे, नाही तर मुंबई पेटून उठणार आहे मशीन मध्ये काय गडबड. आणि आमच्या 4ही मतदारांना चांगला कौल आहे. महेश्वरी तळे, महेश इंगळे, भक्ती बहिर
आणि राजू मोरे चांगला रिस्पॉन्स आहे. आमचे लोक गेलेले, जे लोक जागा सोडून गेले ते येतात, चांगला प्रतिसाद देतात. सगळं चांगलं वातावरण आहे. मशीन मध्ये गडबड दिसली, उलट्या सुट्ट्या लावल्या, पण आम्ही आज जाऊन केलं. थोडीफार गडबड झाली, एकेकाचं नाव डबल आलेलं, पण आम्ही रिक्वेस्ट केली, फॉर्म भरून मतदान केलेलं आहे. लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. मशाल भेटणार, इंजिन भेटणार आहे. फक्त भाजपनी गडबड नाही केली पाहिजे, घोटाळे नाही केले, घाबरून सगळे घोटाळे चालू आहेत. त्या मशाल भेटणार. मराठी माणूस एकटेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकाळपासून 7:30 वाजल्यापासून आपल्या महाराष्ट्रभरात मतदान सुरू आहे. तर ठाण्यामध्ये रुनवाल नगर मध्ये कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे? रुनवाल नगर एक मध्ये भरपूर आहे. एक जण तरी आजी आजोबा आजारी आहेत, म्हातारे आलेत, ते रेंजनी दिलेत, पण ते पुण्यावरून आलेले आणि बरेच लोक येतात, नावं पण नाहीये, ते नेहमीच असतं ते. आणि जे लोक मयत झालं नेहमी लिहून देतो, त्यांची कट होत नाही, आणि जे आहेत त्यांची नावं ते तर नेहमीच गोंधळ आहे. पण आमच्याकडे चांगला प्रतिसाद आहे. आमच्या विभागात 100 वर्षाच्या माणसाला हो खूप 18 वर्षाच्या मुलांना पण मतदान केलेलं उत्साह आहे लोकांकडे. 100 वर्षाच्या म्हाताऱ्यांना पण मतदान केलेलं आहे. आम्ही व्हीलचेअर वरून घेऊन जातोय, काय प्रॉब्लेम, आम्ही सगळं करतोय. ते लोक पण सहकार्य करतात. अधिकारी फक्त गडबड नाही केली पाहिजे बीजेपीने, नाहीतर मुंबईत मराठी माणूस येणार आहे 100%. वार्ड नंबर 11 या ठिकाणी व्यवस्थित मतदान होत आहे. कुठलेही हे म्हणजे कार्यकर्त्याची ते याचे काही दंगामस्ती नाही आहे. शांततेने लोक येतात, शांततेने मतदान करतात. हे जे बूथ आहे, ह्या बूथवर मशाल आणि इंजिन याचं हे बूथ आहे, आणि भरपूर लोक इथे येऊन चिठ्ठ्या घेऊन गेलेले आहेत. तर आता आपण पाहिलंच असेल की या वॉर्ड क्रमांक 11 जे लोक या बूथवर बसलेले आहेत सकाळपासून, त्यांचं सर्वांचं असंच म्हणणं आहे की लोकांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. लोक आपल्या घराच्या बाहेर येऊन आपला जो मतदानाचा आणि लोकशाहीचा हक्क आहे त्यांनी तो बजावलेला आहे. आणि आता उद्या येणाऱ्या 16 तारखेला आपल्या ठाण्यामध्ये मतमोजणी होणार आहे. ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतमोजणी होणार आहे. तर नेमकं सर्वांना हा प्रश्न आहे की आपल्या ठाणे महानगरपालिकावर नेमका महापौर बसणार तरी कोणाचाच. अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज. मी गौरव गागडे, कॅमेरामॅन सिद्धार्थ आडव सोबत.